थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 7 जबरदस्त सूप रेसिपीज आणि डिटॉक्स वॉटर सुद्धा दिलेले आहेत. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी स्पेशल सूप रेसिपीज. म्हणजे बहुतेक वेळा आपल्याला हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला होतो आणि आपण खूप कंटाळून जातो. तर हे उपाय तुम्ही फॉलो करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. सर्दी, खोकला, अंगदुखी, कमजोरी यासाठी हे सूप अतिशय फायदेशीर आहे. सोप्या साहित्याने आणि कमी वेळात आणि जास्त पौष्टिक. शेवटी एक खास डिटॉक्स वॉटर रेसिपी ही देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा, शेवटपर्यंत बघा. तुम्ही दिलेले हे 10 मिनिट तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहेत. 7 इम्युनिटी बूस्टर विंटर सूप डिटेल रेसिपी. पहिली रेसिपी आहे अद्रक लसूण हळदीचं काढा सूप. साहित्य: पाणी 2 कप, अद्रक 1 इंच, लसूण 3 ते 4 पाकळ्या, हळद अर्धा टीस्पून, काळी मिरी 1/4 टीस्पून, मध किंवा गूळ थोडा टेस्ट अकॉर्डिंग. कृती: पाण्यामध्ये अद्रक लसूण उकडवा, हळद मिरी टाकून 5 मिनिटं उकळू द्या, गाळून प्या. हवे असल्यास मध घाला थोडंसं किंवा मग गूळ घाला. याचे फायदे बघूया. हिवाळ्यामध्ये खूप त्रास देणारी आजार म्हणजे किरकोळच म्हणा, आपण खूप कंटाळून जातो आपण ह्या आजारांमुळे. सर्दी खोकला कमी करतो आणि शरीर गरम ठेवतो, आपली इन्फेक्शनशी लढतो, इन्फेक्शन वगैरे होत नाही. दुसरी रेसिपी आहे व्हेजिटेबल इम्युनिटी सूप मल्टीविटॅमिन. साहित्य बघूया. गाजर, हिवाळ्यामध्ये भरपूर मिळणारे गाजर, बीट आणि ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आणि पालक, लसूणाच्या 2 पाकळ्या, थोडं तूप आणि ऑलिव्ह ऑइल असेल तर वापरा किंवा साधं वापरू शकता. कृती: लसूण परतून घ्या, चिरलेल्या भाज्या टाकून 2-3 मिनिटं उकडवा. पाणी आणि भाजी स्टाक टाकून 10 मिनिटं उकडवा. थोडं ब्लेंड करून पातळ सूप तयार करा. त्याचे फायदे बघूया. विटॅमिन ए, सी, आयरन भरपूर मिळते, इम्युनिटी वाढवते. रेसिपी नंबर 3 टोमॅटो तुळस सूप. विटॅमिन सी पॉवर. साहित्य: टोमॅटो 3, तुळशीची पाने 7 ते 8, काळी मिरी, मीठ, बटर अर्धा टीस्पून. कृती बघूया. टोमॅटो उकडून प्युरी करा. पातेल्यामध्ये बटर, तुळस आणि टोमॅटो प्युरी टाका. 5 ते 7 मिनिटं उकडवा. याचे फायदे बघूया. घसा मोकळा करतो, व्हायरल कोल्ड पासून शरीराची ताकद वाढवतो. गाजर आलं सूप. वाम बूस्टर सूप. साहित्य बघूया. गाजर 2, आलं 1 इंच, दूध आणि नारळाचं साधं दूध किंवा नारळाचं दूध अर्धा कप, मीठ. कृती बघूया. गाजर आलं शिजवून मिक्सरमध्ये ब्लेंड करा. परत गरम करताना थोडं नारळाचं दूध टाका. याचे फायदे बघूया.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर शरीर गरम ठेवतं. मूग डाळ प्रोटीन सूप, स्ट्रॉंग इम्युनिटी. साहित्य बघूया. मुगाची डाळ अर्धा कप, हळद, जिरा, लसूण, मीठ, कृती. डाळ शिजवून घ्या. फोडणीमध्ये जिरा लसूण परतवून घ्या थोडा. डाळ मिसळून 5 मिनिटं उकडवा. फायदे: प्रोटीन, आयरन, झिंक, खूप ताकद देते. रेसिपी नंबर 6, पालक कॉर्न सूप, आयरन आणि विटॅमिन सी ने भरपूर. साहित्य: पालक 1 कप, स्वीट कॉर्न अर्धा कप, लसूण, काळी मिरी, मीठ, कृती. पालक उकडून ब्लेंड करा. त्यात कॉर्न टाकून 5 मिनिटं उकडा. फायदे: रक्त वाढवतो, थंडीतील कमजोरी कमी करतो. रेसिपी नंबर 7, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर. व्हेजिटेरियनसाठी हा सूप नाही आहे. चिकन बोन सूप, नॉनव्हेज बूस्टर. साहित्य बघूया. चिकन, हाडं, म्हणजेच मराठीमध्ये खूर म्हटल्या जाते. हिवाळ्यामध्ये भरपूर फायदेशीर आहे. मिरी, लसूण, मीठ. कृती: हाडं 30 मिनिटं उकडवा. मसाले टाकून 10 मिनिटं सिमर करा. फायदे: कॅल्शियम, कोलेजन, मिनरल्स, सर्दी खोकला कमी करतो. बोनस टिप: स्पेशल डिटॉक्स वॉटर, विंटर इम्युनिटी साठी स्पेशल आहे. ही तर तुम्ही नक्की घ्या रोज. साहित्य बघूया. 1 लिटर गरम कोमट पाणी, 1 इंच आलं आणि 1 दालचिनी तुकडा आणि 1 लिंबू. मध 1 टीस्पून. मधाऐवजी तुम्ही थोडा गुळाचा छोटा तुकडा सुद्धा वापरू शकता. कृती बघूया. पाणी कोमट करून त्यात आलं, दालचिनी 10 मिनिटे भिजू द्या. थंड झाल्यावर लिंबू आणि मध टाका. फायदे: टॉक्सिन्स बाहेर काढतं, पोट साफ ठेवतं, सर्दीपासून संरक्षण होतं. इतके याचे फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यामध्ये तरी हे वॉटर नक्की घेतलं पाहिजे. तर ही सगळी सूप रेसिपीज थंडीमध्ये शरीराला ऊब देतात, इम्युनिटी वाढवतात आणि आजारांपासून दूर ठेवतात. रेसिपी आवडल्या असतील तर नक्की ट्राय करा. आणि कधी ट्राय करताय मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. वरील रेसिपी तुम्हाला आवडल्या तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि कोणती रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली कमेंट करून सांगा. तशा तर सर्वच रेसिपीज आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि पौष्टिक आहेत. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी, टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा आणि काळजी घ्या. आणि वरील रेसिपीज नक्की ट्राय करा.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.